हम्पीचा परिसर हा मुख्यत्वे करून दोन भागात विभाजित केलाय। एक म्हणजे पवित्र परिसर म्हणजेच मंदिरांचा परिसर आणि दुसरा शाही परिसर, ज्यात राजवाडे, महाल, मंत्रालय इत्यादींचा समावेश होतो। प्रियकर आपल्या प्रेयसीसाठी म्हणतो, तू कहे तो चांद तारे तोड लावू, तू कहे तो दुनिया की सारी खुशियाँ मोड लावू वगैरे वगैरे। तुम्ही म्हणाल हिला अचानक काय झालं, तर थांबा सांगते। विजयनगरच्या राजाने आपल्या राण्यांसाठी बांधलेला महाल ह्या चांद ताऱ्यांपेक्षाही काही कमी नाही। हा महाल म्हणजेच हम्पीतील लोटस महाल, त्याबद्दलचाच आपला आजचा हा व्हिडिओ। नमस्कार, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं मनापासून स्वागत। आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण सफर करणार आहोत हम्पीतील लोटस महालची। चला तर मग सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला। काउन्सिल चेंबरच्या शेजारी आहे हे पाण्याचं तळं आपण म्हणू शकतो आणि त्या पाण्याच्या तळ्याच्या एक्झॅक्ट समोर जे आहे तो आहे लोटस महल। लोटस महल जो आहे तो राजघराण्यातल्या राण्यांसाठी हा महल बनवण्यात आला होता। जनाना, जनाना म्हणजेच उर्दू भाषेत महिला असा याचा अर्थ। तर ह्या विजयनगरमध्ये एक जनाना एन्क्लोजर अशी जागा आहे जी म्हणजेच शाही परिवारातील महिलांचं संरक्षित असं निवासस्थान, ज्यालाच राणीवसा असंही म्हणतात। हा राणीवसा सुमारे 30,000 स्क्वेअर मीटर अंतरावर पसरलेला आहे, ज्यामध्ये महाल, मनोरे, बाग, पुष्करणी, ट्रेजरी रूम आणि लोटस महाल यांचा समावेश होतो। ह्या जनाना एन्क्लोजरमधील लोटस महाल ही एक अद्भुत रचना आहे। लोटस महाल ही हम्पीतील महत्त्वाची धर्मनिरपेक्ष रचना आहे। लोटस महालला चित्रांगी महाल म्हणूनही ओळखलं जातं। हे इंडो इस्लामिक स्थापत्य शैलीचं एक उत्तम उदाहरण आहे। याचा आकार कमळाच्या फुलासारखा असून याला शोभिवंत अशी कमानही आहे, ज्यावर वेगवेगळ्या 9 लघुरचना पाहायला मिळतात। महालाची इमारत दुमजली असून कमळाच्या एकामागे एक उमलणाऱ्या पाकळ्यांप्रमाणे इथल्या महिरप आहेत। या इमारतीला 8 शिखरं असून एक मुख्य शिखर आहे, जी शिखरही कमळाच्या कळीसारखी बनवलेली आहेत। हा कमल महाल 24 खांबांवर उभारला असून त्याला वातानुकूलित ठेवण्यासाठी खिडक्या आणि बाल्कनी आहे। लोटस महालासमोरील जागेत एक राजवाडाही होता। आता मात्र फक्त त्याचा पाया शाबूत आहे। इथेच राजा आणि मंत्री यांच्यामध्ये काही महत्त्वाच्या बैठका होत असत। राणी वसाहतील या पूर्ण प्रांगणामध्ये राजपरिवारातील व्यक्तींशिवाय कोणालाही प्रवेशासाठी मज्जा होता। इथे फक्त राजा आणि त्यांचे मंत्री यांनाच परवानगी होती। महालाच्या आजूबाजूला थंड वातावरण राहण्यासाठी गर्द झाडी आणि लॉन देखील आहे। या महालाचं मुख्य आकर्षण म्हणजेच या महालाचे बीम आणि कॉलम चक्क पोकळ आहेत आणि त्या पोकळ बीम आणि कॉलममध्ये पाण्याचे पाईप आहेत। लोटस महालाच्या वर पाण्याची टाकी होती आणि या पाण्याच्या टाकीतून पाणी सोडलं की ते पाईपच्या सहाय्याने या बीम आणि कॉलममध्ये येऊन भर उन्हातही हा महाल अगदी एअर कंडिशनरसारखा थंड राहायचा। हा महाल बघता क्षणी कमळ फुलासारखा दिसतो। शांत निवांत परिसर, गर्द झाडी, आजूबाजूला असलेला हिरवळीचा परिसर आणि या परिसराला संरक्षित ठेवणारे मनोरे, हे सगळं आपल्या मनाला नुसतं त्याच्या सुंदर रचनेनेच मंत्रमुग्ध करतात। तर मग मंडळी, कसा वाटला आजचा हा लोटस महाल? वाटला ना हवा हवासा? मग उन्हापासून वाचण्यासाठी यावेळेस नक्की काहीतरी जुगाड करा, परंतु त्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेलच तेव्हा लाईक नक्की करा आणि कमेंटही करा। पुन्हा भेटूयात अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।